नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। तर सकाळी सकाळी आम्ही निघालोय कासर टक्क्याला जायला। एक आमची गाडी पुढे गेली आहे, दुसरी गाडी आम्ही सामान घेऊन जाणार आहे म्हणून दुसऱ्या गाडीने जाणार आहे। आणि आपल्या कोकणातल्या निसर्गाबद्दल तर काय बोलण्याची गरजच नाहीये मला, आणि तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल एकदम म्हणजे एकदम क्लीन आणि सुंदर क्लायमेट होतं। अर्धे जण झोपा काढतात कारण सकाळी सगळे लवकर उठले होते। मम्मी आहे, ही मावशी आहे, अर्धे लोक दुसऱ्या गाडीमध्ये आहेत। मम्मी आणि मावशीची मजा बघा, मस्त डान्स करत करत एन्जॉय करत चाललेत। गाणं मी टाकलं नाहीये, तुम्ही गाणं ओळखा कारण कॉपीराईट बसणार, त्यामुळे मी गाणं टाकलं नाहीये। तुम्ही मला कमेंट करून सांगा कोणत्या गाण्यावर डान्स करतात हे लोक। फायनली आम्ही कासर टक्क्याला पोहोचलो आणि संडे होता आणि आता लवकरच आपलं श्रावण पण सुरू होणार आहे, त्यामुळे भरपूर गर्दी होती, प्रचंड गर्दी होती। पण इतकं सुंदर वाटत होतं तिकडचं वातावरण आणि देवाच्या ठिकाणी एकदम म्हणजे एकदम प्रसन्न वाटत होतं। आणि मम्मी आणि मावशी आमची नंबर लावून लाईनीत उभे राहिलेत। ॲक्च्युली आम्ही तिथे पोहोचलो ते आम्ही लास्ट होतो, पण आमच्या नंतर किती लाईन वाढले ते बघा। ही तिकडची प्रथा आहे, म्हणजे इथे हे सगळं करतात। कोंबे देतात, बकरे देतात, गोडाचा नैवेद्य देतात, म्हणजे जे लोकांची इच्छा असेल, जसं नवस असेल तसं पूर्ण करतात। आणि एवढी सुंदर आणि स्वच्छ नदी होती ना की वाव, भारीच, म्हणजे एक नंबर नदी होती। कोण कोण आहे इथे हे बघा, हे बघा आमची इथे झोपडी बांधण्याचं काम चालू आहे। झोपडी जेवणासाठी ती चलो चला, त्याला पण घे, काय करताय सोबत। अरे आंबोली घेऊन ना कासर टक्क्याला चला नाटक ते तर काय, फॉलो मी गाईड। काय घालतो नको जरा थांब, 5 वाजता तो सफरचंद दिखाओ त्यांना होता दी त्यांना नाही असं असं थांब, आग आधी बेटा कोंबडे देऊ दे, ह्या करू का पाणी उकळायला पहिला, काय कोंबडे तर भात जातो लोक हो, पण आग पेटवण्यासाठीचे कष्ट बघा। ओ असं येऊ दे सगळ्यांना ओ बाबा आधी बोलवले रे, बस ना चक्री अरे आलाय का स्वच्छ नवीन आणलेला आहे ती बघ, या इकडे नवीन घेतलाय स्वच्छ, पैसे देऊ। हाय, तू व्हिडिओ करते आमचा? होय, यू वॉन्ट नकोय मला। आमचे कष्ट एवढे चालू आहेत बघा, इथे झूम कर, कष्ट चालू आहे की आगच पेटत नाही, एवढी हवा आहे ना, आणि लाकडं झाली ओली, मग पेटतच नाही बघ। झूम कर, झूम करू देता तुका, फूक मारा जोरात। आम्हाला भूक लागली तोपर्यंत, म्हणून आम्ही फरसाणची भेळ बनवतो। पण आमच्याकडे ते पण घालणार आहात मध्ये? नाही, फरसाणची भेळ, ओनली फरसाण। ओके, आणि कांदा टोमॅटो बस। ओके दीदी, हाय, हो काय बोलले? मी आता आंबोलीला आले फिरायला। नाही, आम्ही आंबोलीला नाही, आम्ही कासर टक्क्याला आलोय। आम्ही जेवण बनवतोय, पण जेवण बनवायला टाइम आहे म्हणून आम्ही भेळ खातोय। कशी करतात? आपल्या थंडाच्या बॉटल आपण तिकडे, आम्ही थंडाच्या बॉटल तिकडे मागे ठेवल्यात त्या झऱ्यात, जा दाखवून यायचं सगळ्यांना, आणि त्या घेऊन ये। काय करताय? थंडाची बॉटल ठेवलेली बघू, हे कसलं थंड आहे? स्प्राईट, हे स्प्राईट आणि हे मिरिंडा। हाय, थंड ठेवायला त्यात लागतं पाण्यात। तिथे आमचं कॅम्प आहे।
बघा पटाकपुटूक करतात. पाणी त्यातलं ओतून घ्यायला पाहिजे. बंद करू काय हा कर कर. काय खाते जेवायचं आहे. तोपर्यंत आम्ही पोट भरणी करून घेतो. मला नाही आवडायचं. झाकण ठेवचा. भात झालेला आहे आमचा. झाकण ठेवचा. चिकन शिजतंय. अरे तुम्ही सॅलड कापून ठेवलेला आहे. हाय काय चिरतेस? तुला येते चिरायला? मला जेवण पण करता येतं. होय मला वाटलं नाहीये. सगळं जेवण बिवण करता येतं. मग आता चिकन तू करणार? मी चिकन नाही करणार आता, पण मला जेवण कातून करता आणि येतं. नेणार. खूप जास्त ऊन लागते. मी काळी होणार आहे आता. मग छत्री पाहिजे. नको एवढी सेवा करू नकोस माझी. दाखव याला सगळ्यांना. हा जातोय. सकाळी गेल्यापासून अजिबात पाऊस नव्हता, पण नेहमीप्रमाणे जेवणाच्या टाइमला पाऊस आला. त्यामुळे मामा आणि जरा हे पकडून आहेत. अर्धे जेवतील मग आम्ही जेवू. आणि जेवण खूप मस्त झालेलं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. बाय बाय गायज, टेक केअर.